सायको फॅन्सी म्हणजे शुद्ध मराठीत लाळघोटेपणा. आपण एखाद्याला म्हणलं तर होला हो म्हणायचं, तू किती छान, तू किती उत्तम वगैरे. अँथ्रॉपिकनी आत्ताच एक रिसर्च पेपर पब्लिश केला आहे आणि त्यात त्यांची आत्ताची मॉडेल कशी वागतात याचा अभ्यास केला, साधारण 1 मिलियन युजरचा अभ्यास करून. तर बहुतांश मॉडेल अशी आहे, ती युजरची बाजू ऐकली की लगेच त्याच्या बाजूनी इम्पथाईज होऊन, सहानुभूती दाखवून, अरे तुझं किती बरोबर आहे, म्हणजे माझं आणि बायकोचं भांडण होतं तर लगेच हो, नवरा म्हणून तुझी भूमिका योग्यच आहे, बायकोचं चुकतं आहे, असे कन्क्ल्युजन करणारे गायडन्स देत होतं. 100 पैकी कदाचित 6 ते 7% लोक हे AI टूलकडं वैयक्तिक मार्गदर्शनासाठी येतात. मग त्यात आरोग्य असेल, अध्यात्म असेल, रिलेशनशिप असतील आणि ह्यातले सगळ्यात जास्त हेल्थ आणि पर्सनल रिलेशनशिप या प्रकारचे प्रश्न होते. पण अशा प्रकारच्या लाळघोटेपणामुळं त्या रिलेशनशिपवरती वर्स्ट परिणाम होईल, कारण AI मॉडेलनी फक्त तुमचीच बाजू ऐकली आहे, पलीकडच्या पार्टीची बाजू ऐकलीच नाही. हे अँथ्रॉपिकच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्यांची जी नवीन मॉडेल आहेत, ओपस 4.7 किंवा आणखीन त्यांचं नवीन येणारं मिथॉस जे प्रिव्ह्यू मोडमध्ये, त्यामध्ये हा प्रकार कमी केला आहे आणि बायस जो येतो आहे, युजर कोण बोलतं ह्यावरून, तो काढून टाकून त्याला जास्त रॅशनॅलिटी द्यायचा प्रयत्न केला आणि त्यांच्या इम्प्रूव्हमेंट जे आहेत ते 3 ते 5% इम्प्रूव्हमेंट आहे. त्यामुळे आता AI जाऊन तुम्ही रडगाणं गायलं तर नाही रे बाळा तुझंच सगळं खरं असं होणार नाही, तुझंही चुकतं आहे असं कदाचित AIचं मॉडेल सांगेल. शक्यतो माणसाला आपल्याला होला हो म्हणणारी मंडळीच जास्त आवडतात, पण त्याचा खरा फायदा होत नाही. त्यामुळे कडवट सल्ला किंवा तिखे बोल असेही तुम्हाला मॉडेलकडून भविष्यात ऐकायला मिळतील, कारण सिन्कोफसी स्कोअर इम्प्रूव्ह करण्याचा अँथ्रॉपिकनी स्वतः प्रयत्न केला आहे आणि त्यात त्यांना थोडंसं यश पण आलं.